तुम्हाला महाराष्ट्र शासनासोबत थेट काम करण्याची संधी हवी आहे का? त्याचबरोबर दरमहा 61,500 रुपये मानधन, सरकारी कामाचा अनुभव, IIT बॉम्बेचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर प्रशासनात काम करण्याची मोठी संधी, ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि ह्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नेमकी पात्रता काय आवश्यक आहे, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न काय असतो, ह्या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये निवड होणाऱ्या फेलोंना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रशासनासोबत काम करण्याची चांगली संधी मिळते. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर तरुणांच्या ज्या नवनवीन कल्पना आहेत त्यांचा प्रशासनामध्ये उपयोग करून घेणे, ह्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी नेमकी पात्रता काय आवश्यक आहे त्याबद्दल आपण आत्ता माहिती समजून घेऊ. त्यामध्ये सर्वात पहिली पात्रता ही वयोमर्यादेची आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 26 वर्षाच्या दरम्यान असणं हे अपेक्षित आहे. म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा 8 मे 2000 ते 8 मे 2005 या दरम्यान झालेला असणं आवश्यक आहे. पुढील पात्रता, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा किमान पदवीधर असणं अपेक्षित आहे आणि पदवीमध्ये किमान 60% गुण मिळालेले असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ह्यामध्ये इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप देखील ग्राह्य धरली जाणार आहे. उमेदवाराला मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता येणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं देखील आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे इंटरनेट आणि संगणकाचे ज्ञान असणं देखील आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि भाषा कौशल्य या संदर्भातील निकषामध्ये पात्र असणं हे आवश्यक आहे. फेलोशिपचा कालावधी हा 12 महिन्याचा असणार आहे. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली जात नाही. निवड झाल्यानंतर फेलोंना शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणांमध्ये नेमणूक दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे फेलोंना स्वतः पोस्टिंग निवडण्याचा अधिकार यामध्ये नसणार आहे. त्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागेल आणि फील्डवर्क देखील करावे लागेल. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये नेमकी निवड प्रक्रिया कशी असते ते आपण आता समजून घेऊ. निवड प्रक्रियेमध्ये 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन परीक्षा आणि निबंध ह्या 2 गोष्टी आहेत. ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. परीक्षेमध्ये बहुपर्यायी म्हणजे MCQ प्रश्न असतात. ही परीक्षा एकूण 100 गुणांसाठी असते. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असतो आणि ह्या परीक्षेसाठी एकूण वेळ हा 60 मिनिटे म्हणजे 1 तास मिळतो. ह्या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न असतील, तर्कशक्ती संदर्भातील 20 प्रश्न असतील, इंग्रजी भाषेसंदर्भातील 5 प्रश्न असतील, मराठी भाषेसंदर्भातले 5 प्रश्न असतील, माहिती आणि तंत्रज्ञानासंदर्भातील 5 प्रश्न असतील, परिमाणात्मक क्षमता संदर्भातील 10 प्रश्न असतील, कौशल्यासंदर्भातील 20 प्रश्न असतील आणि गुणवैशिष्ट्या संदर्भातील 15 प्रश्न असतील. तर अशा प्रकारे ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर निबंध परीक्षा देखील असणार आहे. ऑनलाईन परीक्षेनंतर निबंध परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना दिलेल्या 3 विषयांपैकी 1 विषय निवडून त्यावरती निबंध लिहायचा असतो. निबंध लिहिण्यामध्ये कमाल 500 शब्दांची मर्यादा आहे आणि ह्यासाठी 45 मिनिटे वेळ मिळतो. मराठीमध्ये टायपिंग करून निबंध लिहावा लागेल. ऑनलाईन परीक्षा आणि निबंध परीक्षेनंतर पुढील टप्पा हा मुलाखतीचा असतो. ऑनलाईन परीक्षा आणि निबंध परीक्षेमध्ये जे जास्त गुण मिळवतील त्यापैकी 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड केली जाते आणि त्या 210 उमेदवारांची मुलाखत झाल्यानंतर त्यामधून अंतिम 60 उमेदवारांची निवड मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी केली जाते. अंतिम निवडीसाठी वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी 30% वेटेज असणार आहे, निबंधासाठी 20% वेटेज असणार आहे आणि मुलाखतीसाठी 50% वेटेज असणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये निवड होण्यासाठी केवळ वस्तुनिष्ठ परीक्षा महत्त्वाची नाही, तर तुमची विचारशैली, त्याचबरोबर तुमचे नेतृत्व क्षमता आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे देखील ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
त्या फेलोशिप कार्यक्रमामध्ये निवड होणाऱ्या फेलोंना नेमके काय फायदे मिळणार आहेत त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊ। त्यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या फेलोंना जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे। त्याचबरोबर शासनाचे अधिकृत ओळखपत्र आणि ईमेल आयडी देखील मिळणार आहे। त्याचबरोबर या फेलोशिप कार्यक्रमामध्ये दरमहा तब्बल 61,500 रुपये इतके मानधन मिळणार आहे। त्याचबरोबर या फेलोशिप कार्यक्रमादरम्यान 8 दिवसांची रजा देखील मिळणार आहे। तसेच अपघात विमा संरक्षण देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर IIT बॉम्बेचे प्रमाणपत्र मिळवण्याची संधी देखील उमेदवारांसाठी असणार आहे। तर असे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या फेलोंना हे सर्व फायदे मिळणार आहेत। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या काही महत्त्वाच्या अटी देखील आहेत। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू असताना म्हणजे ह्या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये फेलोंना इतर कुठल्याही प्रकारचे काम करता येणार नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा 12 महिन्यांसाठी आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम संपल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरीवरती दावा करता येणार नाही। हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा 12 महिन्यांपुरताच मर्यादित आहे। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत दिनांक 8 मे 2026 पासून सुरू झालेली आहे, तर अंतिम मुदत ही 27 मे 2026 पर्यंत असणार आहे। ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये उमेदवारांना मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आणि स्क्रीनवरती देखील तुम्ही आता पाहू शकता। तर अशा या अतिशय महत्त्वाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।